मग आता दारूची काही आठवण बिटवण होती की नाही? नाही तिकडे तुम्हाला म्हणलं ना असं आमच्यापुरती औषध घेतलं का पाणी प्यायचं म्हणलं तुम्हाला ते असं पटन वाका देते बघा. हा, हा, हा. मग तिकडे अजिबात लक्ष ना मी आता ऐका ना मी जेवण करतो भाजी खातो बघा तुम्हाला कशाला खोटं बोलावं. हो नाही काही हरकत नाही, तुम्ही खायला काय अडचण नाही. हा, म्हणजे कसं आता आमच्या गावात इलेक्शन चालू कोणी म्हणते दारू नाही पण मी तो दारू नको मला भाजी द्या. हा मग ती बी खाती बायको आमचं काय दोघांचं नावर बघा असं पावकुऱ्या दोघात घ्यायचं गपचूप खातं आपलं. हो नाही पण इलेक्शन मध्ये कोणाला आग्राला बळी पडू नका बरं नाही पिण्यामध्ये. नाही माझं ऐका ना मी अजिबात घरच्या बाहेर निघणं बघा मला ते मेंबर मध्ये तू बाहेर काम निघणं नका म्हणलं आमच्या घरचं असं महाकार्ड चालू आहे म्हणलं हा. कशाला उगं आपलं चांगलेपणा वाईटपणा करायला. हे घातक मित्र करायचे नाही, घातक जीवाला घातक आपला जीव घेणारे मित्र नाही करायचे. हा माझी कधी बायको पण म्हणली आपल्या हिताचे मित्र करायचे, आपले हित पाहणारे मित्र. माझी बायको म्हणली महाराज काय म्हणले हिताचे मित्र करायचे धोकादायक करायचे नाही का. हो ना, असे हे काय व्यसन वाईट मार्गाला नेणारे मित्र चांगले नसतात हो. एक शेत एक इकडे वरतय. हो ना, दारू मी पाजतो म्हणणार तुम्हाला, नंतर दारू पाजणार एक दोन वेळा, नंतर तुमची सुरू झाली त्यामुळे तुमच्याकडूनच पेत राहणार. असले दलिंदर लोक असतात ते, कळलं का? 100 रुपये खर्चाचे 500 रुपये काढायचे. हा मग तसल्या भिकार छोट घातक मित्राच्या नादी लागायचं नाही कधी. नाही मला तुमचं धन्य बघा ती. हो ना, हो ना, हो ना. महाराज आपलं जीवन फार महत्वाचं आहे महाराज, लक्षात घ्या. जीवन म्हणजे अमूल्य त्याचं कोणा मापामध्ये बसता येत नाही. हो ना, आणि तुमची मंडळी म्हणजे साक्षात लक्ष्मी आहे बघा. ना जे पहिले बिचारी कष्टाळू आहे, गरिबीतली, तिला वडील वारलेत म्हणले ना, नाही का? हो. मग आता तुमच्याशिवाय कोण आहे बरं तिला? तुम्ही जर असं दारू पिऊन मेरे तर मग तिचा कोण सांभाळ करणार? असं नाही कोण सांभाळ करेन. हो ना, आणि तुम्हाला किती छान मुलगा पण आहे, किती सुंदर मस्त संसार आहे तुमचा, नाही का? हो पाया पडते. हा, किती मस्त सात्विक पोरगा आहे बघा बरं. अहो ते आमच्या गावात आपल्याला चला तर गणपतीला ते भजन आपलं हे घेतलं टाळगाड्यामध्ये ते हरिपाठ पुस्तक काय खाली टाळते. त्याला काय करा, संस्थेमध्ये टाकून द्या आपल्या मस्त. बरोबर इकडे मुंबईला मस्त गुरुकुल आहे आपलं, ज्या 10-20 लोकांत जास्ती नाही, 10 पोरच असतात, जास्ती नाही. बरोबर ठीक आहे. जास्ती पोरं घेत नाही, मस्त आता चांगलं जाणकार झालं का? मग आपल्याकडे टाकून द्या गुरुकुलला, मस्त शिक्षण चांगले, मुंबईतलं शिक्षण आहे आणि माझं मार्गदर्शन आहे, कीर्तन भजन सगळं शिकवतो मी. हो चांगलं पाहिजे, संस्कृती चांगली पाहिजे. हो चांगलं मस्त संस्कार वगैरे मस्त मुलांना लागतात. हा आता अजून लहान आहे तो, मोठा झाल्यावर टाका. आता किती तिसरं वर्ष चालू झालं त्याला. हो चांगलं तिसरीला चौथीला असताना टाकून द्यायचं. हो हो बाकी काही नाही, फक्त एवढं सांभाळा, दुर्जन लोकांची संगत सोडून द्या. नाही ऐका तुम्ही माझी कान फुगली द्यायची मला त्याची बरं वाटलं बघा. हो ना, हो ना, हो ना. कसं मला मी पहिले कसं वाटतं मला मी घरून शेतात आलो 6 वाजता काम करून हातपाय द्वाची भारी वंगाळी कापलो गोली नसते का गुरी आली मोकार तसं हिंडा तुम्ही. हो ना, त्याची पासून मला वाचल्यापासून फरक पडला बघा. तुम्ही जसे गेले का आमच्या घरी तर नाही आले पण ते आमच्या चुलतीचं घर आहे ते. हो त्याची पासून अजिबात घरच्या बाहेर निघणं. आलं शेतात मी काम करायचं आपलं, आलं की जेवण चहा घ्यायचं जेवण करायचं समजा पाहिजे. बघा बरं मस्त झालं की नाही, चांगलं झालं ना. पुन्हा आरामध्ये फरक पडला बघ. घरामध्ये पण शांती, सुख शांती, घरामध्ये म्हणजे शांत नंबर आहे का बघा. आहे का नाही? भांडण नाही, तंटा नाही, ग्रह नाही, क्लश नाही, हे ना. हा पण सकाळी कसं होतं माहिती का, बायको नाही उठली तर मग आमची आई उठली सकाळी, एखादं आई नाही उठली तर माझी बायको 4:30 वाजता भोईशी येतच असते बघा, रांगोळी फांगोळी 5 वाजता माझ्या बायकोचं नाही जायचं, दोघीच आंघोळ चांगलं आहे ते. तुमच्या आईचा स्वभाव पण छान आहे बरं का. हो आई नव्हती नाही तर. हो होते ना त्या दिवशी, होते ना. हो ते आई होते का नाही. होते त्या मुलाला मी म्हणलं नाही का, संन्यास घेते आता मी, आता मला प्रपंचात नको आता, म्हणलं नाही का. तरी म्हणलं तुम्हाला आता संन्यास काय घेतली. हो ना, हो ना, हो ना. नाही पण चांगला आहे स्वभाव त्यांचा बरं का. बरं मला तिकडे का मला इकडे म्हणलं आता आहे ना, इलेक्शन झालं की येतो. या येतो. काही पेशंट असेल सांगा नवीन काही. बरोबर ठीक आहे. आणि करा ना महाराज, तुमच्यामुळे अख्खं गाव निर्व्यसनी होऊन जाईल राव. हो माझी तर अपेक्षा आहे तुमच्यामुळं, तुमच्या माध्यमातून अख्खं गाव निर्व्यसनी व्हावं असं वाटतं मला. चांगली गोष्ट ती. हो ना. हो तर तुम्ही जर मस्त व्यवस्थित राहायचं, सगळे लोक तुमचा आदर्श घेतील गावातले, बरं नाही का. ना खरं. हो मग तिने यांची सुटली आता, आपण बी सोडायला काही हरकत नाही म्हणतील की नाही सांगा बघू. ना खरं असं आहे ते, तुमचा आदर्श घ्यावा लोकांनी गावात, बरं का. ठीक आहे. हो चालेल मग, फक्त एवढं सांभाळा. आणि ऐका ना, ते जे मी लेख वगैरे पाठवतो ग्रुपवरती, ते वाचत जा थोडा वेळ काढून. नाही ते सर वाचले तुमचं ते फोटो हे बघितले मी त्याचे. हा ते माझे ते जवानीतले फोटो सगळे ते होते, ते सापडे म्हणून पाठवले.
बरोबर ठीक आहे. धन्यवाद धन्यवाद. चालते हा. चालतं ठेवू का जी हरी महाराज. हो जय